राजकीयदृष्ट्या जागृत असलेल्या आणि शेतकऱ्यांची अर्थवाहिनी म्हणून नाशिक तालुक्यात प्रसिद्ध असलेल्या नाणेगाव विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी नाणेगाव तसेच पंचक्रोशीतील सामाजिक कार्यकर्ते युवा नेते संजय काळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर व्हाईस चेअरमनपदी विष्णू आडके यांची सर्वानुमते बिनविरोध वर्णी लागली आहे. काळे आणि आडके यांची निवड होताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत गुलाल उधळत पेढे वाटून आनंद उत्सव साजरा केला. रोटेशन पद्धत असल्याने सोसायटी सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी केतन तावरे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली होती. सचिव संजय गवळी, केशव बोंबले यांनी निवडणुकीचे कामकाज पाहिले. सोसायटीचे संचालक मंडळ यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची निवड होताच चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांचा सत्कार सरपंच ज्ञानेश्वर शिंदे, माजी सरपंच प्रमोद आडके यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तानाजी करंजकर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तानाजी भोर, सोसायटी संचालिका ताराबाई शिंदे, लीलाबाई आडके, सरपंच ज्ञानेश्वर शिंदे, माजी सरपंच प्रमोद आडके, अशोक आडके, संजय आडके, भाजपा तालुका सरचिटणीस हिरामण आडके, संदीप शिंदे, राजाराम शिंदे, पोलीस पाटील संदीप रोकडे, वासुदेव पोरजे, नवनाथ शिंदे, भाऊसाहेब शिंदे, भानुदास शिंदे, शरद शिंदे, राजाराम पानसरे, श्याम दळवी, सुनील चव्हाणके, जगन शिंदे, सुनील मोरे, तानाजी आडके, ज्ञानेश्वर काळे, गोपी जाधव, संपत बर्डे, संजय काळे, माधव शिंदे, राहुल आडके, संतू आडके, चंद्रकांत आडके, भगवान आडके, तानाजी काळे, अनिल पोरजे, संदीप काळे, सुदाम रोकडे, दत्तू रोकडे, सुरेश काळे, समाधान काळे, सुमित काळे, संजय शिंदे, दत्तू काळे आदींसह सोसायटी संचालक, ग्रामस्थ, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकरी सभासद आणि संचालक मंडळ यांनी टाकलेली जबाबदारी निस्वार्थपणे पार पाडत शासनाच्या विविध योजना सोसायटीच्या माध्यमातून शेतकरी सभासदांना देण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहील. सर्व संचालक मंडळाच्या सहकार्याने सोसायटीचा विकास कसा होईल याकडेच प्रमुख उद्देश राहील. सोसायटीच्या विकासासाठी सदैव कटिबद्धच राहील असे मत चेअरमन संजय काळे यांनी व्यक्त केलंय. सर्व सभासदांचे मी आभार व्यक्त करतो. जय शिवराय. आज सर्वांच्या सहमतीने आज नवीन चेअरमन व्हाईस चेअरमनची निवड झाली. त्याबद्दल मी चेअरमन व्हाईस चेअरमन यांना शुभेच्छा देतो आणि मावळते चेअरमन व्हाईस चेअरमन यांनाही शुभेच्छा देतो, कारण त्यांच्या काळात पण खूप चांगले कामं झाले. तसंच आता जे नवीन चेअरमन झाले त्यांच्याच काळात म्हणजे कदाचित म्हणजे शक्यतो आपल्याला कर्जमाफी मिळेल, त्याही पण त्यांना शुभेच्छा देतो. विविध कार्यकारी सोसायटीच्या या चौथ्या टर्ममध्ये रोटेशन पद्धतीने ठरल्याप्रमाणे नवनिर्वाचित चेअरमनपदी संजय काळे आणि व्हाईस चेअरमनपदी विष्णू आडके यांची सर्वानुमते बिनविरोध या ठिकाणी निवड झाली. आमचं ज्यावेळेस या ठिकाणी निवडणूक झाली त्याच वेळेस या ठिकाणी रोटेशन पद्धत ज्या पद्धतीनं ठरलेली होती, या वर्षात कोण त्या वर्षात कोण अशा नियमाप्रमाणे कंटिन्यू आम्ही या चौथ्या टर्ममध्ये आपण या ठिकाणी त्यांची नियुक्ती ही कुठल्याही आडवेडे कुणीही न घेता त्या ठिकाणी बिनविरोध पार पडली. त्याचबरोबर आमचे मावळते भाऊसाहेब तात्या आडके आणि महादेव मामा बोंबले यांनी याच्या काळामध्ये केलेला कामकाज सातत्याने लक्ष देऊन त्यांनी या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं कामकाज केलं. त्यांनाही मी शुभेच्छा देतो आणि त्यांच्याच या ठिकाणी त्या जसं आर्थिक व्यवहाराचा विषय असतो त्या ठिकाणी दोन्ही चेअरमन व्हाईस चेअरमन यांनी सातत्याने त्या ठिकाणी पाठपुरावा करून लक्ष देऊन त्या ठिकाणी व्यवस्थित असं कामकाज करावं अशा सूचना आणि या ठिकाणी सर्वांच्या मदतीने आम्ही तुम्हाला या ठिकाणी शोधतो. त्याप्रमाणे आज या ठिकाणी खरं तर सांगायला वाईट वाटतं, आजचा खरा रोटेशन हे स्वर्गीय वैशी कचरू मामा रोकडे यांचं सिनेटी प्रमाण होतं, परंतु अल्पावधीत ते आपल्यामध्ये राहिले नाही. त्यानुसार 1 वर्ष अगोदर खरं तर संजय मामा या ठिकाणी या खुर्चीवर विराजमान झालेले. निश्चितच मावळते चेअरमन भाऊसाहेब तात्या असतील, व्हाईस चेअरमन मामा असतील, आणि जे खेळीमेळीच्या वातावरणामध्ये त्या ठिकाणी कामकाज केलेलं आहे. संस्थेचं कामकाज करीत असताना इतर संस्था आणि शेतकऱ्यांची संस्था यामध्ये खूप मोठी तफावत असते. शेतकऱ्यांच्या संस्थेमध्ये काम करीत असताना अतिशय आपुलकीने आणि एक पैसे त्या ठिकाणी बचत करून खऱ्या अर्थानं संस्थेचं
जी आतापर्यंत माझी चेअरमन असतील त्यांनी संस्थापक चेअरमनपासून आतापर्यंत त्या संस्थेला जोपासलं म्हणून आज एवढी मोठी संस्था आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये आजही टॉप आहे. आजही एक नंबरला संस्था आहे. जरी डिव्हिजन दिल्या जात नसेल परंतु आपली संस्था आजही जिल्ह्यामध्ये एक नंबर आहे. निश्चितच गौरवात पाहिजे. आणि तेच काम या ठिकाणी खऱ्या अर्थानं संजीवबाबा काळे असतील, मीडिया अण्णा असतील यांनी यापुढेही सर्व सभासदांना घेऊन सर्व संचालकांना सोबत घेऊन कामकाज करावं अशी मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं अनिच्छा मत व्यक्त करतो. आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना या ठिकाणी चांगल्या कामकाजासाठी शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी नवनिर्वाचित चेअरमन व्हाईस चेअरमन सत्कार या ठिकाणी अशोक अण्णा आडके संजूभाऊ काळे आणि व्हाईस चेअरमनमध्ये विष्णुपंत आडके यांची निवड झाली त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीनं दोघांचेही आभार मानतो आणि दोघांनाही खूप खूप शुभेच्छा देतो. तसेच मागील वर्षामध्ये जे चेअरमन आमचे भाऊसाहेब आडके तसेच बोंबले मामा यांनी खूप चांगलं काम केलं त्याबद्दल त्यांचाही या ठिकाणी सत्कार होणं अपेक्षित आहे. मी त्यांचा सत्कार आपल्या सोसायटीचे डायरेक्टर शरद भाऊ शिंदे यांनी दोघांचाही सत्कार करायचा आहे. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे सर्व थरातून स्वागत होत आहे. प्रतिनिधी भास्कर सोनवणे, दिशा न्यूज, भगूर, नाशिक.